जगामध्ये अशा काही काही गोष्टी घडायल्यात की सासरी मुलीला फक्त छळत पण नाहीत, तर त्यांचे डिवोर्स करायला सुद्धा बसलेत. काय म्हणतात काय काय सासू सासरे म्हणतात, थोडी जरी भांडणं झाली तरी काय म्हणालेत, अरे दे तिला माहेरी पाठवून, तिला आपण नोटीस पाठवूया, आली तर ठीक, नाहीतर तिला नोटीस पाठवूया, डिवोर्स घे, तुझं दुसरं लग्न करून देतो. अरे जरा थोडं विचार करा ना. जर जेवण खात असाल तर विचार करा थोडासा. हं? की दुसऱ्यांच्या मुलीला आपण आणून तिची लेकरं लग्नाला या लागले आणि तेव्हा तुम्ही त्यांचे डिवोर्स करताय. थोडा तर विचार करा. 15-20 वर्ष तुमच्या पशी व्यक्ती ती नांदते, तुमच्या राब राब राबते, घरातली घर सांभाळते, आणि त्यांची मुलं लग्नाला यायच्या टायमाला तुम्ही त्यांना म्हणता तुझा डिवोर्स करूया. तुम्हाला तरी शोभतंय का थोडं? तुम्ही नाहीत का तुमच्या संसारामध्ये चुका केल्या ती तुम्ही तुमच्या सुनांमध्ये काढताय आणि सुनांना दोषी ठरवताय, आणि ते पण त्यांची मुलं लग्नाला आहेत आणि त्यांचा डिवोर्स करताय, आणि वरून काय म्हणताय की करू तुझं दुसरं लग्न तुझ्या भाकरी भाजी खाण्यासाठी. मुली काय भांड्याच्या दुकानात मिळतात काय? फुटलं त्याला वेज आहे म्हणून बदलून आणायला रस्त्यावर पडल्यात का मुली लगेच दुसरं लग्न लावायला? अहो जरा तुम्हाला मुली असेल तर थोडा विचार करा की. विचार करून वागा. दुसऱ्यांच्या मुलीला त्रास द्यायचा, त्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे जरा थोडं सोडा. जरा चांगले कर्म करा, शेवटी तुम्हाला ते उपयोगी येईल चांगलं कर्म. हे खोटं नाहीये, हे रिअल आहे, रिअल.